आज आहे यात्रेचा दुसरा दिवस, म्हणजे आज असतो मासरुण्याचा रथोत्सव असतो. काल छबिना झाला आणि सकाळ सकाळी सगळी घरातली कामं उरकून घेतल्यावर हे बघा असा गजरेवाला आलेला. मग काय गजरा घेतला. गजरा घ्यायला आमच्या दारात ही बरीच फुलं आलेत, मग ती देखील माहीनं तोडायला घेतली, कारण त्याचा देखील खूप सुंदर असा गजरा होतो. कुंदाची आणि मोगऱ्याची अशी मिक्स फुलं आहेत, मग ती देखील फुलं तोडून घेतली. आणि ह्याचा व्हिडिओ पुढे मी ह्यात ॲड केलेला आहे. सुईत धागा न ओवता किंवा सुई दोऱ्याने गजरा न करता आमच्या मम्मीने ना गाठीवरती गजरा केलाय, तो देखील बघा. आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ देखील मी काढलेला आहे. बऱ्याचदा सुईनी ववला तर काय होतो की फुलं एका ठिकाणी जमा होतात, पण हे बघा पुढं मम्मीने व्हिडिओ केलाय. हा मम्मीने गाठीवरचा गजरा केलेला आणि हा आमच्या दारातल्या फुलांचा गजरा केलाय. एवढा सुंदर दिसत होतं ना. मग ह्याचेही बरेच गजरे, 2-3 गजरे झाले ह्याचे देखील. मग गजरा करून घेतला. हे बघा अशी गाठ मारायची आणि त्यात अशी फुलं एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला असं फुल टाकायचं. त्याच्यानंतर गजरा बनवून घेतला ना. आम्हाला दुपारचा स्वयंपाक बनवायचा होता, त्याच्यामुळे आम्ही स्वयंपाकाला लागलो. कारण जे व्हेजिटेरियन होते, व्हेज जेवण होतं ते दुसऱ्या दिवशी मटण असतं, पण आदल्या दिवशी आम्ही व्हेज जेवण बनवणार होतो. तर सगळी व्हेजवाले आज बोलवलेले. मग आम्ही अख्खा मसूर बनवणार होतो आणि अख्खा मसूरसाठी ना कांदा जास्त प्रमाणात लागतो, त्यामुळे कांदा चिरायलाच बराच वेळ गेला. आता इथं अख्खा मसूर बनवायला आपल्याला फारसं काही साहित्य लागत नाही. काय करायचं, एका टोपात किंवा कढईत म्हणजे ज्याच्यात बनवता येतात तेल गरम करायला ठेवायचं, जिऱ्याची फोडणी टाकायची, कांदा टाकायचा, कांदा छान परतून घ्यायचा. आणि हो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स काय टाकला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार त्यात मी तुम्हाला सांगेनच. मग असे मसाला छान परतून घ्यायचा, त्याच्यात टोमॅटो टाकायचा, काही बेसिक गरम मसाला, मिरची पावडर हे मसाले टाकायचे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, भिजवून घेतलेला अख्खा मसूर टाकायचा. तुम्ही डायरेक्ट शिजवून घेतला तरी चालेल, पण भिजवून त्याचं ना टेक्स्चर खूप छान येतं भाजीचं. मग ते टाकायचं, तुम्हाला हवे तेवढं पाणी घालायचं आणि छान असं ना 20 ते 25 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं, म्हणजे भाजी छान अशी दाटसर होते. अख्खा मसूर बरोबरच आम्ही बनवलेलं भरलं वांग, त्याची देखील रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि ऑलरेडी 2 ते 3 वेळा अपलोड केलेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी त्या देखील भाजीला फारसा वेळ लागत नाही. ह्या आम्ही भाज्या बनवून घेतला. आता आम्ही निघालो यात्रेत. धैर्य 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 हाय 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 धैर्य हाय पाय हाय काल परवा मग बरं आता यात्रा सांगत पण नाही आलेली म्हणजे. हॅलो मंड्या काका या मंड्या काका मी हळू हनुमंत सिद्धू माने चालेल का बाजूला सरा तुझा कोपरा पुढा हळूहळू जायचं हळू वर कंस्ट्रक्शन मासुर्णे यांचे प्रोपायटर अक्षय आनंद दाम्पत्य कंस्ट्रक्शन मासुर्णे याचे प्रोपायटर अक्षय आनंदा हिनुकले विटा यांच्याकडून नाट्यांनी 1005 रुपये अर्पण झालेले. तुकाराम कोळेकर यांच्याकडून 500 रुपये. चंद्रकांत लक्ष्मण थोरात यांच्याकडून नाट्यांनी 1000 रुपये अर्पण झालेले.
प्रत्युष पियुष माने यांच्याकडून नागचरणी 500 रुपये अर्पण झालेले. वैभव अनंता यादव लारेगाव यांचे संजय सुभाष गाडगे माहिती यांच्याकडून 500 रुपये अर्पण झालेले. यात्रेत रथावरती गुलाल खोबरं टाकलं आणि घरी आलो. घरी आल्याला सगळ्या अशा पोर्चमध्ये बसलेले आणि धैर्याची मस्ती चालू होती. ती पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. नाही म्हणता बी आवाज करता तुझ्या पालखीच्या मोर हलगी तू तारीचं डोल. यात्रेचे हेच ते दिवस असतात ज्यावेळी सगळे फॅमिली एकत्र येतात, गप्पा मारतात. तोच काय वेळ फार खूप छान असा वाटतो. त्यामुळे मला यात्रा स्पेशली मला सगळ्या सणांमध्ये ना यात्रा खूप आवडते. कारण त्यावेळेस आपले सगळे मित्रमैत्रिणी भेटतात, सगळे पाहुणे भेटतात, जवळची माणसं एकत्र येऊन एकमेकांशी बोलतात. त्याच्यामुळे भारी वाटतं. त्यामुळे मला प्रत्येक वर्षी ना यात्रेची आतुरता लागलेलीच असते. त्याच्यानंतर आम्ही घेतला स्वयंपाक बनवायला. स्वयंपाक बनवता चहा देखील ठेवला. कारण सगळ्यांचा चहा राहिलाच होता आणि 6-6:30 वाजल्या होत्या. मग काय सायंकाळच्या टाईमला चहा हवाच. चहा ठेवला आणि खीर मम्मीनं बनवून घेतली. ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. जाऊन बघितला नसेल तर नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही सध्या ना आपल्या लॉंग व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला जसं भरभरून प्रेम देता ना, तसंच या पुढच्या व्हिडिओ देखील नक्की बघा. आणि आपले तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपली खीर बनवून झाली, चपात्या बनवून झाल्या. तोपर्यंत तरी काय लाईट आली नव्हती. कारण संध्याकाळी 8-8:30ला ज्यावेळी रथ जाग्यावरती जातो ना तेव्हा ती लाईट येते. तोपर्यंत तर काही लाईट नसते. मग अशी वेलची वगैरे कुठनंही सगळे कामं आम्ही खलबत्त्यातच केलेली. म्हणून सकाळी सगळ्या भाज्यांच्या आलं लसणाची पेस्ट वगैरे सकाळी बनवून घेतलेली. मम्मीची इथं खीर देखील बनवून झाली. आणि खरोखरच या पद्धतीने एक वेळ खीर नक्की बनवून बघा, खूप छान अशी चवीला होते. खीर बनवून झाली तोपर्यंत 7:30 वाजलेल्याच होत्या. मग लागल्या चपात्या देखील करून घेतल्या. आणि चपात्या झाल्यानंतर ताटं वाढायला घेतली. आणि जेवणामध्ये आम्ही बनवलं होतं अख्खा मसूर, भरली वांगी, आम्रखंड, तांदळाची खीर, कोशिंबीर, बटाटा भजी, भात हे पदार्थ आम्ही बनवले होते. लाईट नसून देखील एवढे पदार्थ बनवून झाले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची ही थाळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.